या धावपळीच्या जीवनात तुमचं मन चिडचिड होत चाललंय का? मनात चिडचिडेपणा वाढत चाललाय का? अभ्यासात, कामात तुमचं लक्ष एकाग्र होत नाहीये का? डिस्टर्बन्स जाणवतोय का? कामातला फोकस कमी होतोय का? आणि ह्याचं उत्तर जर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी. आणि विशेष म्हणजे आजचा व्हिडिओ आणि त्याची टेक्निक जर तुम्ही व्यवस्थित फॉलो करू शकलात तर तुमच्या कामामध्ये, एकाग्रतेमध्ये, मनाच्या शांततेमध्ये तुम्ही नक्कीच काही पटीमध्ये वाढ करू शकता. आणि ह्या विषयाचं नाव आहे बिंदू त्राटक. विषय अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मित्रांनो, माझं नाव विकास मनोहर नाईक. मी हिप्नॉटिस्ट आहे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि कीनोट स्पीकर आहे. मी हिप्नोथेरपी स्पिरिच्युअल पद्धतीने आणि क्लिनिकल पद्धतीने शिकवत असतो. हे शिकवत असताना त्राटक विद्या हा एक फार मोठा गहन विषय झाला. पण ही त्राटक विद्या आपण स्वतःसुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. आणि आज मी बिंदू त्राटक इथे तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे, शिकवणार आहे. आता बिंदू त्राटक म्हणजे काय, ते कसं करावं आणि त्याचे नेमके फायदे आज आपण इथे पाहणार आहोत. आता त्राटक, कोणतंही त्राटक करायचं असेल तर त्राटक म्हणजे काय की एकाग्रतेने पाहणं, बरोबर. बिंदू त्राटक सुद्धा एकाग्रतेने आपण एखाद्या बिंदूकडे म्हणजे एखादा स्पॉट बिंदू त्याच्याकडे पाहणार आहोत. पण आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का इंटरनेटवर शक्तिचक्र मिळतात. आम्ही हिप्नॉसिसमध्ये किंवा सेल्फ हिप्नॉसिस शिकवण्यासाठी शक्तिचक्र, गोल गोल चक्र असतात, त्याच्यामध्ये बिंदू असतो, देत असतो. पण काही हरकत नाही, शक्तिचक्र नसलं तरी चालेल. मी तुम्हाला सोप्या पद्धती इकडे देणार आहे की सोप्या पद्धतीने बिंदू त्राटक कसं करायचं. मित्रांनो, काय करायचं आहे, A4 आकाराचा एक कोरा कागद घ्या. त्याच्यामध्ये साधारण 1 इंच ते 2 इंच काळ्या स्केच पेनने बिंदू तयार करा, भरीव बिंदू तयार करा. आणि तुम्ही जिथे ध्यानाला बसता, जिथे अभ्यासाला बसता किंवा जे काही भिंत तुमच्या समोर असेल तिथे साधारण तुमच्या नजरेपासून 2, 3, 4 फुटावर तो बिंदू लावा. तुमची नजर जशी चांगली असेल किंवा जसं तुम्हाला शक्य होईल तसं ॲडजस्ट करून घ्या. आणि करायचं काय आहे की दिवसातून साधारण 2 वेळा काही वेळ आपण त्या बिंदू म्हणजे त्या स्पॉटकडे किंवा त्या बिंदूकडे पाहायचं आहे. पाहताना कसं पाहायचं आहे की आता सुरुवात करतो आहे, काहींना 15 सेकंद, 20 सेकंद शक्य होतं आहे पाहणं. काहींना चांगलं जमत असेल तर त्यांनी 1.5-2 मिनिट पाहिलं तरी अधिक चांगलं. हे पाहताना एकच करायचं आहे की आपल्या पापण्या ज्या असतात त्या स्थिर ठेवायच्या, पापण्या हलवायच्या नाही आहेत. आता डोळ्यातून पाणी येईल, डोळे लालसर होतील, उष्णता जाणवेल, धारा वाहतील, अश्रुधारा, काही हरकत नाही. तो एक शुद्धीकरणाचा प्रकारच आहे. आता मुळात त्राटक हा जो भाग आहे तो हठयोगामध्ये शुद्धीकरण विधी म्हणूनच वापरला जातो. त्याला शौच म्हणजे शुद्धीकरण असं नावसुद्धा आहे. आता हा त्राटक वापरताना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे की एक पूरक उपचार पद्धती, पूरक साधना म्हणून आपण त्राटक करतोय. तुम्हाला काय आयुष्यभर त्राटक करायचं नाही आहे. तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही तुमचा नोकरदार आहात, बिझनेसमन आहात, तुमचा बिझनेस करताय किंवा तुम्ही काही म्हणजे साधना करताय, गृहिणी आहेत, काम करताय. या कामामध्ये अधिक चांगलं लक्ष लागावं, अधिक फोकस व्हावं, हे चांगल्या पद्धतीने काम करता यावं किंवा तुम्ही जी काही साधना करताय ती अधिक व्यवस्थित करता यावी, त्या साधनेमध्ये गोडी वाटावी, त्याच्यात लक्ष लागावं, त्याच्यात गती मिळावी, म्हणून पूरक साधना म्हणून त्राटकाचा उपयोग केला जातो. ही मी त्राटकाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. आता येऊया बिंदू त्राटकावर. आता आपण जो A4 साईजचा म्हणजे बिंदू लावलेला आहे त्याच्याकडे तुम्हाला दिवसातून एकदा किंवा 2दा साधारण 45 दिवस ते 90 दिवस आपण ते त्राटक करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कन्सिस्टन्सी, सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही काही मोठंसं नाही आहे, विज्ञान नाही आहे, फक्त शांतपणे पापण्या न हलवता तो बिंदू पाहणार आहात. आणि नंतर काय करणार आहात की तुम्हाला जेवढा वेळ पापण्या न हलवता बिंदू पाहणं शक्य आहे तेवढं पाहिलं की शांतपणे आपले डोळे बंद करून घेणार आहात.
आणि डोळे बंद केल्यावर आपल्या दोन डोळ्यांच्या मध्यभागी आज्ञाचक्र, भ्रुकुटी मध्य किंवा थर्ड आय, बरीच नावं आहेत. आपण पिट्युटरी ग्लँड्स असते, शास्त्रीय भाषा पण तुम्हाला सांगतोय. इथे आज्ञाचक्रावर आपण तो बिंदू आणण्याचा प्रयत्न करणार आहोत डोळे बंद करून. याला अंतरत्राटक म्हणतात. हे फार महत्त्वाचं आहे. आता काही वेळा आपण त्राटक जास्त वेळ बिंदू पाहणार नाहीत, पण डोळे बंद करून तो अनुभवण्याचा किंवा ती कल्पना करण्याचा प्रयत्न करणार. आता काही कालावधीने तुम्हाला जाणवेल की तुम्ही तो बिंदू डोळे बंद करून बऱ्याच कालावधीपर्यंत अनुभवू शकताय किंवा तुम्हाला तो जाणवतोय. याचा अर्थ त्या त्राटकामध्ये तुमची गती वाढलेली आहे किंवा ते त्राटक तुम्हाला जमायला लागलेलं आहे. आणि याचाच अर्थ त्या त्राटकाचे जे काही फायदे आहेत, उपयोग आहेत, याची अनुभूती तुम्हाला हळूहळू होत जाईल. आता बिंदू त्राटकाचे काय फायदे आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊ. मित्रांनो, खूप उपयोग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एकाग्रतेमध्ये चांगल्यापैकी वाढ होते. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून अगदी गृहिणी किंवा काही म्हणजे राज्यसेवा, UPSC, MPSC किंवा इतर जे काही विद्यार्थी किंवा नोकरदार वर्ग, बिझनेसमन, कामामध्ये प्रचंड एकाग्रता निर्माण होते. काम एकाग्रतेने होते. त्याच्याबरोबर सजगता, माइंडफुलनेस वाढतो. सजगता म्हणजे काय? आता एखादी गोष्ट पटकन आपण एखाद्या वेळी एखादी, समजा आता हा चष्मा असेल माझ्याकडे, पटकन मी कुठेतरी ठेवतो, गाडीची माझ्या चावी आहे, कुठेतरी घाईघाईत मी ठेवतो, पण माझ्या लक्षात येत नाही. पण तुम्ही थोडंसं त्राटकाचा चांगल्यापैकी अवलंबन करत असाल किंवा तुम्ही इतर काही ध्यानधारणेचा सुद्धा अवलंबन करत असाल तर आपल्या मेंदूची सजगता वाढते. ही माइंडफुलनेस म्हणतो. माइंडफुलनेस एक स्वतः म्हणजे त्याच्यावर कितीतरी कोर्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, पण माइंडफुलनेस वाढते. त्याच्यानंतर फोकस वाढतो. कामामध्ये फोकस देऊन आपण म्हणतो मला फोकसच नाही अभ्यासात, माझं कामात फोकसच, लक्ष लागत नाही, मला फोकस वाटत नाही. हा जो काही फोकस आहे हा नक्की वाढतो. सोपी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात चांगलं म्हणजे ताण कमी होतात. सतत त्राटक केल्यामुळे मनामध्ये एकाग्र मन करण्याचं सवय होते. थॉटलेस अवस्थेकडे, विचारविरहित अवस्थेकडे जाण्याची सवय लागते. असं मी म्हणत नाही की एकदम तुम्ही थॉटलेस योगी झालात, पण तुमच्या मनामध्ये विचारांचा जो काही आपण म्हणतो दिवसभरात 70,000 जवळजवळ विचार येत असतात, मानसशास्त्र म्हणतं, किंवा आपण आपल्या बोलीभाषेत म्हणतो 1760 विचार माझ्या मनात असतात. पण हे विचार नकळत एकाग्र होतात, त्याच्यामध्ये कमी यायला लागते तुम्ही सतत त्राटक केलात तर. आणि ह्याचा परिणाम इतका चांगला होतो की तुमचं स्ट्रेस लेवल कमी होते, कॉर्टिझॉलसारखे हार्मोन्स कमी होतात. एखाद्याला निद्रानाशाचा त्रास असेल तर त्याला म्हणजे झोप चांगली लागण्यास मदत होते. इतर काही तणावामुळे काही संभ्रमावस्था, काही इतर काही स्ट्रेस निर्माण झालेले असतात कामामध्ये, व्यापारामध्ये, हे नकळत कमी होतात. आणि ही सगळी कमी करण्यासाठी इतकी छोटी आणि सुलभ पद्धती आहे मित्रांनो. ह्या त्राटकाचा तुम्ही तुमच्या जीवनात नक्की अवलंब करायचा आहे. आता त्राटकाचे फायदे, बिंदू त्राटकाचे फायदे मी तुम्हाला सांगितलेत, पण आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळ्यांनी ते करायला काही हरकत नाही, पण काही नियमाला अपवाद असतात. तसं आता कोणी करू नये हे मी बोलतोय. मित्रांनो, सगळ्यांनी त्राटक करा, फक्त कोणी करू नये तर ज्याला एखाद्या म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, कॅटरॅक्ट सर्जरी म्हणू, किंवा इतर काही डोळ्यांचं ऑपरेशन आहे, किंवा ज्याच्या डोळ्यावर खूप ताण येतो पटकन, त्यांनी करू नये. एखाद्याला काही जन्मच्या डोळ्यांचं व्यंग आहे किंवा डोळ्यांची समस्या आहे, तर ह्या फक्त काही लोकांनी हे त्राटक करू नये. बाकी नक्की करावं. तुमच्या डोळ्यांची शक्तीसुद्धा वाढते, स्नायू बळकट होतात आणि इतर जो काही मानसिक फायदा, तणावाचा फायदा, कमी होण्याचा फायदा किंवा एकाग्रता वाढण्याचा फायदा नक्की होतो. आणि मित्रांनो, म्हणून तुम्ही बिंदू त्राटक नक्की करावं. मित्रांनो, खूप छान विषय आहे आणि असेच नवनवीन विषय मी तुमच्यापुढे घेऊन येणार आहे. आणि एक करायचं आहे, माझा हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला जरूर कॉमेंट्स करा. आणि जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन माझे व्हिडिओज हे तुमच्या पुढ्यात येत राहते. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद.